गढ़चिरौली जिले का अत्यंत महत्वपूर्ण माना जाने वाला चारमोसी हरड़ घाट पुल मार्ग इस समय पूरी तरीके से जर्जर अवस्था में है। जगह जगह बड़े बड़े गड्ढे पड़ जाने से नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ता है। प्रतिदिन इस मार्ग से गुजरने वाले सैकड़ों वाहन चालकों और यात्रियों को इन गड्ढों भरे रास्तों के कारण दुर्घटनाओं का खतरा बना रहता है। विशेषकर बरसात के मौसम में सड़क पर पानी भर जाने से गड्ढों का अंदाजा लगाना मुश्किल होता है और इस कारण कई दुर्घटनाएं हो चुकी हैं। नागरिकों की जान के साथ साथ बस से यात्रा करने वाले विद्यार्थियों की जान भी संकट में पड़ी हुई है। संवाददाता हस्ते भगत की रिपोर्ट। नमस्कार, मी हस्ते भगत, न्यूज 81 इथून मी बोलत आहोत की आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा या ठिकाणी आले आहोत। या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। इथली अवस्था आपण आज रोडची अगर बघितली असता की एखादी ट्रकसुद्धा गेल्यानंतर त्या रोडचा परिणाम त्या ट्रकवर होऊ शकते। तर टू व्हीलरवाली किंवा आपण बायसिकल ज्याला म्हणतो त्यांची अवस्था दयनीय अवस्था झाली आहे। नमस्कार, आपण आपल्यासोबत आहे विद्यार्थी, या शाळेतील विद्यार्थी आहेत। बरं, तुम्ही जे बसमध्ये वगैरे जाता ते म्हणजे कसं काय, म्हणजे ज्या रोडमध्ये तुम्हाला जो होणारा त्रास आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता? आम्ही जेव्हा घरून निघतो तेव्हा बसमध्ये बसतो तेव्हा अनेक असे गड्डे राहतात। आम्ही त्या गड्ड्यांमुळे आम्हाला खूप त्रास होते आणि आम्ही वेळेवर शाळेत वगैरे पोहोचू शकत नाही। मग आम्हाला सर असं विचारतात का बस तुमची टायमानुसार का नाही येत? तर आमची गलती राहते, गड्डे त्यांची गलती राहते। मग आम्हाला शाळेमध्ये आम्ही वेळेवर पोहोचू शकत नाही, तर आमची गलती नाही राहत। आमच्या इकडे बस नाही, आमचा रस्ता बहुत खराब असल्यामुळे आम्हाला त्रास होतो सायकलने येण्याने। आम्हाला बस पाहिजे। चामोर्शी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रमोद भगत। ये चामोर्शी मूल जो रास्ता है ये मुख्य मार्ग है, लेकिन 2 साल से ये खड्डों से भरा है। हमने सरकार से बार बार निवेदन दिए, उनको सूचना की, लेकिन उन्होंने कोई ध्यान नहीं दिया। वो रास्ते से ना एसटी चल सकती, ना एम्बुलेंस चल सकते, ना आम आदमी जा सकता है। पूरा रास्ता जाम है, खाली वो कंपनी के ट्रक चलते हैं और इससे काफ़ी मात्रा में अकबात भी हुए हैं। हमने वारंवार मांगनी करने के बाद भी सरकार ने ध्यान नहीं दिया। इसके लिए इस इलाके चामोर्शी इलाके के लोगों से मिलके सबसे बोल के यहाँ भेंडाला में चक्का जाम आंदोलन किया जा रहा है। तुम्हाला जे काही त्रास उद्भवत आहे त्याच्याबद्दल मलाही कळत आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही देखील समजून घ्या काय झालेलं आहे काय नाही। तुम्ही आत्ताच सांगितलं की जे काही आहे नवीन काम मंजूर झालं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही आहे, मान्य झालं। असं आहे की आपल्याकडं पावसाचं प्रमाण पण जास्त आहे। तुम्ही रस्ता जर बघितला, रस्त्याची लेवल आणि शेतीची लेवल एकसारखी आली आहे, तुम्ही हे तरी मान्य करताय। ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये पाणी दिलं जातं ते सर्व पाणी जे आहे ते रस्त्याच्या खाली जातं। त्याचा परिणाम फक्त तांत्रिक बाबी जी आहेत ना, थोडं आपण समजून घेऊ, त्याच्यानंतर मी तुमच्या विषयाला हाल घालतो सर। सर, ॲक्च्युली 2 वर्ष अगोदर तो काम करण्यात आला होता। तो जेव्हा निकृष्ट दर्जाचा असताना त्यांचा बिल पूर्णपणे कसा निघाला आणि कशा पद्धतीने ते काढण्यात आलं? काम पूर्ण झालेलं आहे 2 वर्ष अगोदर। 2 नाही सर, 1 वर्ष मागच्या वर्षी केला हा काम। 4 कोटीचं काम 2 वर्ष नाही झाले। त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पुढचा जो प्रकार आहे EN पाटील त्यांच्या प्लांटच्या समोरचा जो आहे त्या कामाला आपल्याला मला वाटतं 3.5 वर्ष त्याला 1 वर्ष बाद आहे। तिथं पाणी थांबलेलं होतं हे तुम्हाला माहिती आहे। डाऊन पोर्शन आहे, वैनगंगेचं बॅकवॉटर आहे, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, रस्ता खालून सडलेला आहे। त्याचा परिणाम काय होतो, वेळोवेळी रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत। हेच आम्ही तांत्रिक बाबी वेळोवेळी मान्य करून तिथे मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर कन्सल्टंट लावून आपण पूर्णपणे याचं सर्वेक्षण केलेलं आहे। त्या सर्वेक्षणवरूनच त्याच्यानंतरच कॉन्क्रीट रोड करायचं ही शासनाची आपण भूमिका शासनासमोर देखील मांडलेली आहे आणि शासनाने ती मान्य केलेली आहे।